नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाचा जी आर आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग 2025. त्यांनी हा जी आर जो नवीन आलेला आहे, ह्या जी आरचा हेतूच असा आहे की येणाऱ्या काही कालावधीमध्ये या आयोगामार्फत जे गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड ची जी पदं आहेत ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरावयाची आहे. मग पदं भरायची असताना जाहिरात काढावी लागणार आहे आणि जाहिरात दिल्यानंतर जाहिरातीच्या अगेन्स्ट फॉर्म भरण्यासाठी जी फी लागणार आहे ती फी कुठे भरायची त्या संदर्भातलं एक बँकेचं अकाउंट असावं या संदर्भातला हा जी आर आहे. थोडक्यात तुम्हाला मी जी आर कडे घेऊन जातो. ह्या जी आर मध्ये काय गोष्टी क्लिअर होतात ते पण मी तुम्हाला सांगतो, जसं की एक्झाम कोण घेणार, कोणती पदं भरली जाणार आहे आणि ह्या जी आरचा हेतू काय. ओके, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने नेहमी सरळ सेवा सर्वसमावेशक अशा बॅचेस चालू केलेल्या आहे, ज्या की आगामी काळातल्या जेवढ्या सरळ सेवेच्या जाहिराती असतात, जसं की मनपाची जाहिरात येणं चालू झालेलं आहे, नवी मुंबईची जाहिरात आली आहे, इतर मनपा पण जाहिराती येणार आहे, नगर परिषद जाहिरात येणार आहे, काही नगर परिषद जाहिरात इन प्रोसेसमध्ये आहेत, आदिवासी विभागाची जाहिरात येणार आहे, वन विभागाची मोठी जाहिरात येणार आहे. या संबंधित सगळ्या सरळ सेवेच्या एक्झामसाठी जे विषय असतात, मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि जीके जीएस, या सगळ्या विषयांनी युक्त असणारी ही बॅच आहे, ज्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण जीके जीएसचे शेड्यूल अपडेट करून देत असतो. सो विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे रेकॉर्डेड स्वरूपातली आहे, नॉन टेक्निकलसाठी आहे, 1999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल. सो आपल्याला जर येणाऱ्या भविष्यातल्या सरळ सेवेची तयारी करायची असेल तर लगेच आपण बॅच जॉईन करू शकता. आता महत्वाचा जो जी आर आलाय, हा जी आर कशासाठी आलाय? 4 एप्रिल 2025 चा जी आर आहे. याचा विषय आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुंबई यांचे आस्थापनेवरील बघा गट ब जे की अराजपत्रित आहे, गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी परीक्षा शुल्काची रक्कम भरण्याकरिता भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेत चालू खाते उघडण्यास परवानगी देण्याबाबत. आता इथे महत्वाचा मुद्दा काय की तुम्हाला काय करायचं आहे, भरती प्रक्रिया राबवायची आहे आणि भरती प्रक्रिया राबवत असताना परीक्षेची शुल्क जी आकारण्यात येणार आहे ती कुठे जमा होईल, कोणत्या अकाउंटला जमा होईल, त्या संदर्भातला हा जी आर आहे. आणि ह्या जी आरच्या माध्यमातून ह्या आयोगाने जी मागणी केली त्या मागणीला शासनाने इथे होकार दिलाय की ती मागणी मान्य केली आहे. कुणाकडून आलाय हा जी आर? अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडनं हा जी आर आलेला आहे. यामध्ये एक्झाम कोण घेणार त्यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे. थोडक्यात बघा, प्रस्तावना तुम्ही जर बघितली तर त्यामध्ये सांगितलं जातं काय की शासन निर्णयाद्वारे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील जे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे एमपीएससीच्या बाहेरील आहे, लक्षात घ्या, एमपीएससी एक्झाम घेणार नाहीये, गट ब अराजपत्रित आणि गट क गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने कसे भरायची पदं ही भरायची सरळ सेवेने भरण्यासाठी टीसीएस काय सांगितलंय बघा, ही पहिली इथे दिली त्यांनी टीसीएस बरोबर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. टीसीएस आणि IBPS ह्या दोघांशी पण त्यांचं बोलणं चालू आहे. या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती निश्चित केलेल्या आहेत म्हणजे फायनल झालेलं आहे. फक्त आता त्यांना ऍड द्यायची आहे आणि ऍड दिल्यानंतर फी कोणत्या अकाउंटला जमा करायची त्या संदर्भातला हा जी आर आहे. वित्त विभागाने संदर्भ क्रमांक 2 मध्ये नमूद शासन निर्णयाद्वारे शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्याबाबत धोरण, तसेच संदर्भ 3 मधील नमूद शासन निर्णयाद्वारे बँक खाते उघडणे, त्याचे व्यवस्थापन करणे, ताळमेळ घेणे आणि खात्याचे प्रकटीकरण करणे याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे. म्हणजे वित्त विभागाचा सुद्धा संदर्भ त्यांनी घेतला आहे. वित्त विभागाने सुद्धा याला परवानगी देऊन ही कशा पद्धतीने असं हे सांगितलेलं आहे. दुसरं, टीसीएस IBPS बरोबर यांचं बोलणं पण झालंय. आता डायरेक्टली जाहिरात द्यायची आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आता त्यांना फी जमा करण्यासंदर्भात अकाउंट ओपन करायचं. आता हे शेवटच्या टप्प्यात असं म्हटलं तरी पण याला साधारणतः 1-2 आठवडे लागू शकतात आणि त्याच्यानंतर ही जाहिरात येऊ शकते. आता जाहिरात कोणत्या पदांची येणार आहे तर जाहिरात अराजपत्रित गट ब, गट क आणि गट ड ची जाहिरात येणार आहे. एक्झाम कोण घेणार आहे? IBPS किंवा टीसीएस घेणार आहे. जाहिरात देण्यासाठी शासकीय स्तरावर प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यातच त्यांनी सांगितलंय की ह्या नावाचं तुम्ही अकाउंट काढू शकतात. प्रबंधक प्रशासन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुंबई या नावाचं तुम्हाला बँकेत चालू खाते उघडण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन निर्णयाद्वारे परवानगी देण्यात येत आहे. हा झाला शासन निर्णय, त्यांनी परवानगी दिलेली आहे या आशयाचा हा जी आर आहे.
म्हणजे याचा अर्थ की पुढील काही दिवसामध्ये जाहिरात येणं आहे आणि जाहिरात आल्यानंतर परत एकदा पदभरतीची प्रोसेस होणार आहे. इथे तुम्हाला आता कोणती पदं असणार आहे, कोणती पदं, किती पदसंख्या हे त्यांनी ह्या जी आर मध्ये मेन्शन नाहीये. जी आरचा उल्लेख मी तुम्हाला सांगितला, हेतू सांगितला काय होता. सो अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो की कोणती पदं असतात. आता हा जो हे जे आयोग आहे ज्याला आपण म्हणतो राज्य तक्रार निवारण आयोग, हे नेमकं कोणती पदं यांच्यामध्ये असतात, गट ब ची कोणती आहे, गट क ची कोणती, गट ड ची कोणती आहे, ती पदं कोणती, किती पदसंख्या असू शकतात, परीक्षा पद्धत, निवड पद्धत आणि पात्रता काय असणार, कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि जाहिरात साधारणतः 2 आठवड्यानंतर येऊ शकते. सो या संदर्भात अपडेट व्हिडिओ मी तुम्हाला देतो. याची पूर्ण आमची टीम माहिती घेऊन पुढचे व्हिडिओ बनवणार आहे. सो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून पुढची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि लगेच तुम्ही सरळ सेवेच्या माध्यमातून अभ्यास करणार असाल तर ही बॅच जॉईन करा, ज्यामध्ये कॉमन सब्जेक्ट आहे मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग, जीके, जीएस सब्जेक्ट आम्ही दरवेळेस तुम्हाला अपडेट करून देतोच. ओके, याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता. व्हिडिओ आवडतं लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मनात याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तुर्तास थांबतो. धन्यवाद.